कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 सत्ताधारी आमदारांना निधी, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटीप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। महायुतीच्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। हा विकास निधी नाही तर लाच आहे, संजय राऊतांचा आरोप। सत्ताधाऱ्यांना निधी तर विरोधकांचा मतदारसंघ कोरडा, सभागृहात आवाज उठवणार, राऊत यांचा इशारा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दमडीचाही निधी दिला नाही, उलट निलंबन करण्यात आलं, नवनाथ बन यांची टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी दिला नाही, निलंबन करण्यात आलं, नवनाथ बन यांची टीका। त्यांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, तर निधी वाटपात कोणताही दुजाभाव करणार नाही या शब्दाला हरताळ फासला। निधी वाटपावरून सतेज पाटील यांची सरकारवर टीका। निधी दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, पाठच्या दारानं आलेल्या या भोंग्याला काय माहिती आहे, राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, नरेश म्हस्के यांची टीका। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे एकाच मंचावर। तळेगावमधील कार्यक्रमातून नव्या राजकीय समीकरणाची चाहूल, तुम्ही एक हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडे यांचं वक्तव्य। आरोग्य विभागाच्या गलथन कारभाराची सामना वृत्तपत्रात बातमी, उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका शिंदेंच्या कार्यक्रमात, त्यामुळे वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू। सामना वृत्तपत्रातून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलमध्येच ताफ्यात रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू। मंत्र्यांच्या या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराधांचे बळी जात आहेत। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांची टीका। अंबरनाथ महिला मृत्यू प्रकरणी ठाणे जिल्हा रुग्णालयाचं स्पष्टीकरण, रुग्णालयात आल्यावर 15 मिनिटात महिलेचा मृत्यू झाल्याचा ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा दावा। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याच्या आरोपावर रुग्णालयाचं स्पष्टीकरण। महादेव जानकर यांनी महायुती सोडली तरी मी महायुतीसोबतच, रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार। भाजप आणि मोदींचा मी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारे यांना रमेश पाटील यांचा फोन, तुम्हाला ईडीची नोटीस आली का? रमेश पाटील यांचा महेश कोठारेंना सवाल, तर भाजप आणि मोदींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंकडून पुनरुच्चार। अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या म्हणून मुक्ताफळ उधळली जात आहेत। महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका, तर भाजपचं आणि मोदीजींचं भक्त असल्याचं महेश कोठारे यांचं होतं वक्तव्य। सोलापुरात एकाच रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवला, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची सभा ठरली निर्णायक। कार्यक्रमाला आजीमाजी आमदारांची होती उपस्थिती। सोलापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर, राजन पाटील, यशवंत माने आणि बबन शिंदे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही, सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्तात्रय भरणे यांचं उत्तर। राष्ट्रवादीतील गळती रोखण्यासाठी अजित पवारांनी दत्ता भरणे यांना सोलापुरात पाठवलं। भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार, नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यात भाजपच्या काही लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम, धंगेकर यांचा आरोप। पुण्यातील भाजप नेत्याकडून धंगेकरांचा भटका कुत्रा असा उल्लेख, शिंदेंनी सांभाळलेल्या भटक्या कुत्र्याला आवरावं, भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांचा घणाघात। लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो, लोकसभा विधानसभा निवडणुका महायुतीनं जिंकल्या त्याप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा डौलानं फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12,000 भावांनी 13 महिने योजनेचे प्रत्येकी 1,500 रुपये घेतले। महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडूनही घोटाळा झाल्याच्या माहितीला दुजोरा। हैदराबाद गॅझेटचा GR कायद्यापेक्षा मोठा आहे का?
छगन भुजबळांचा सवाल, सरकार भूमिका घेणार नाही हे माहीत होतं म्हणून कोर्टाची पायरी चढलो, भुजबळांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठीची तयारी, आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू, भाजपसह विविध पक्षांच्या तयारीसाठी सध्या बैठका. मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात, मनसेचा आरोप, दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आवाहन, आयोजन केलेल्या मनसेच्या नावाचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला, जाहिरातीत मनसेचा उल्लेख न केल्यानं मनसेचा आक्षेप. महाबळेश्वरमध्ये पर्यटक नौका विहाराचा आनंद घेत असताना 2 बोटी भरकटल्या, मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडून दोन्ही बोटींचं रेस्क्यू. सर्व रुग्णालयांमध्ये अवयव दानासाठी स्वतंत्र पथक नेमा, केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश, अवयव तसंच उतीदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्याही सूचना. प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार, गावाचा इतिहास आणि जमा खर्चही पाहता येणार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वेबसाईट विकसित करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना. एअर इंडिया विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचं मुंबई विमानतळावर लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याची माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचं डिजिटायझेशन होणार, नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतची माहिती एका क्लिकवर मिळणार, यासाठी महा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा राबवली जाणार. पुण्यात सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ, जमावाकडून तरुणाला मारहाण, चालताना धक्का लागल्याच्या कारणानं वाद, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला. हे दृश्य आपण पुण्यातली पाहतो आहोत. सारसबागेत आजच्या पाडव्याच्या दिवशी म्हणून दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं तरुणी जमले होते, त्यावेळेला हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून